Yes, new match start. Ranal versus जय बजरंग गोरसई. विलासमती राहणाल वर्सेस जय बजरंग गोरसई. एक मोठा सामना आपण पाहतोय. संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील फॅन टीम आपण प्रतापदादा पाटील फॅन टीम आपण पाहतोय. चांगलं प्रदर्शन पहिल्या सामन्यामध्ये या संघाने केलं होतं. समोरच्या संघाला अगदी 31 धावापर्यंत रोखलं होतं आणि एक चित्तथरारक विजय संपादन केला होता. गोलंदाज तयार प्रवीण. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. फलंदाज पॉईंटवर नक्कीच क्षेत्ररक्षक होता, परंतु झेल मात्र घेता आलेलं नाही आहे. ज्ञानेश्वर मुकादम इन ॲक्शन आपण पाहू शकता त्यांना. बघा इथे स्कोरिंग करताना बरीचशी टिंगल मस्ती त्यांच्या माध्यमातून केली जाते खेळाडूंची. आता स्वतः इन ॲक्शन आहेत. कुल्फी कमेटी की ओर से कुल्फी लेके अच्छा होना. नेक्स्ट बॉल. शॉर्ट अंपूल चंद्रकांत यांच्या बॅटमधून ही सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी 2 झालेले आहेत. नाही जे आज इन मध्ये असतील ते नाही तो त्यांचे नेक्स्ट बॉल. खोल टप्प्याचा चेंडू होता. सिंगलची वाणवा झालेली आहे. पहिले 3 चेंडू आणि पहिल्या 3 चेंडूवर फक्त 2 धावा स्कोअरबोर्डवर लागलेले आहेत. प्रयत्न करावा लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यस, आणि हा प्रयत्न जबरदस्त शॉट. हा एक एक्सलेंट कव्हर ड्राईव्ह होता. अगदी कार्पेटला भेदून चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. ग्लोरियस शॉट बाय राम चौधरीच्या बॅटमधून हा नेत्रदीपक चौकार आपण पाहतोय. हा चौकार ना नक्कीच मोहनदादा किती वेळा पाहिलं तरी मन भरणार नाही. असं जबरदस्त चौकार आपण बघितला राम चौधरीच्या बॅटमधून. काय फुटवर्क होतं, काय टायमिंग आणि काय जबरदस्त पॅशन या शॉटमध्ये. धावसंख्या 4ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 6. ओहो, आणि लगेच पलटवार केलेला आहे गोलंदाजाने. येस, दिस इज अ बॅटल ऑफ बॉलर विथ बॅट्समन. जबरदस्त चेंडू टाकला आणि त्याचबरोबर त्रिफळाची क्लीन बोल्ड केलेला आहे इथे बॅट्समन राम चौधरीला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील हा शेवटचा बॉल हँडल करेल प्रवीण. न्यू बॅट्समन संजय. अंदाधुंदी फटका. यस, आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर असमाधानकारक धावसंख्या मी तर म्हणेन, कारण फक्त आणि फक्त 6 धावा स्कोअरबोर्डवर लागलेले आहेत. एक महत्त्वाचा फलंदाज राम चौधरी बाद झालेला आहे. प्रवीणची लाईन आणि लेंथ चांगली होती. त्या लाईन आणि लेंथवर प्रहार करता आलेला नाही. एक नेत्रदीपक जर चौकार सोडला तर
बॅट्समनला पूर्णपणे बांधून ठेवलं होतं प्रवीणने. नेक्स्ट बॉलर दुसरं षटक दुसरा ओव्हरसाठी दयाळूला पाचारण केलेले. दयाळू बघूया कशी गोलंदाजी करतील, कारण इथे दया दाखवायची आता मात्र गरज उरलेली नाही आहे विलासमती राहणार संघाला. चंद्रकांतचा तो फॉर्म त्याला गवसावा लागेल, कारण चंद्रकांतचं फॉर्ममध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे विलासमती राहणार संघासाठी. काही पुलचे फटके तो मारू शकतो, काही हुकचे फटके मारू शकतो. त्यानंतर लॉफ्टेड स्वीप शॉटही त्याच्या बॅटमधून येऊ शकतात. इथे मात्र पहिला चेंडू हुक केलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला चकून चेंडू सीमारेषा पार होतोय. चंद्रकांतच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब सदाबहार चौकार. ह्या बॅट्समनला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही, कारण हा दुवादार फलंदाज. इथे मात्र हवे चेंडू, ओ माय गॉड, OMG म्हणावं लागेल, कारण एक असांसा कॅच आपण पाहतोय. विकेट किपरने चूक केली आणि चंद्रकांतसारख्या एक चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळालेलं आहे. धावसंख्या 11 स्कोरबोर्डवर लागलेली आहे, 1-11. विलासमती राहणार संघाकडे चांगली बॉलिंग लाईनअप आहे. किमान 40-45 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा कराव्या लागतील बॅट्समनला, खास करून मिडल ऑर्डरला. हा चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. यस, चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये रेस लागली होती. रेस मात्र शेवटी चेंडूने जिंकलेली आहे आणि ह्या 4 धावा धावफलकावर. मैदानाच्या बाहेर बऱ्याचशा चर्चा होतात प्रेक्षकांमध्ये. असा फटका मारायला पाहिजे होता, तसा फटका मारायला पाहिजे होता, हा चेंडू टाकायला पाहिजे होता, तो चेंडू टाकायला पाहिजे होता. पण जे मैदानामध्ये उतरतात तर त्यांना समजते की नक्की त्या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर कशी बॅटिंग करावी आणि मैदानात कसं क्षेत्ररक्षण करावं. इथं चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि आपण पाहतोय की नक्कीच दुसऱ्या रनसाठी हा फलंदाज होतोय धावबाद. सून विचार विमर्श चालू आहे खेळाडू कक्षामध्ये. कुठला बॅट्समन येईल नक्कीच मैदानात. इथे गरज आहे खरं तर 2-3 मोठ्या फटक्यांची. धावसंख्या तशी बघितली तर खूप वाईटही नाही आहे आणि खूप मोठीही नाही आहे. 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत. महेश खेळपट्टीवर. चंद्रकांत यांना अजून संधी आहे आपल्या संघाला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये पोहोचवण्याची. त्यांची बॅटिंग आपण जवळून बघितलेले, त्यांचे फटके नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या प्रत्येक प्रेक्षकांना माहीत आहेत, प्रत्येक खेळाडूला माहीत आहेत. फुलटॉस चेंडू
टर्न केलेला आहे ऑन साईडला. अगदी जोराने झेप घेतली होती चेंडूवर फिल्डरने, परंतु तितक्याच चपळाईने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅट्समननी. बॅट्समन चंद्रकांतच्या बॅटमधून या 2 धावा आल्या आणि स्कोअर बोर्डवर लागल्या 18 धावा. 2 बाद 18. क्लायमेट थोडंसं बदललेलं आहे, खोदून काढलेलं आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह व्ही शेपने केला होता. उमदा क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा वाचवलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकाने. 40+ क्रिकेटर्सकडून अशी फिल्डिंग होते तेव्हा नक्कीच टाळ्यांचा आवाज येत असतो. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 झालेली आहे. अजून 2 ओव्हरमध्ये किमान 20-25 धावांकडे बघत असेल कॅप्टन पंकज भोईर, विलासमती राहणाल संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांचा संघ आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहणार आहोत दिनांक 21 ते 27 डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशी स्पर्धा. 21 ते 27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवस रात्र चालणारी स्पर्धा. रेग्युलर क्रिकेट आणि 40+ क्रिकेटचा महासंग्राम. त्यानंतर कबीर निर्मल स्मृती चषक दिनांक 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान 3 फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघाल. रेग्युलर क्रिकेट, एक गाव गट 40+ क्रिकेट आणि नवीन 40+ क्रिकेट. सीझन सुरू होतो आहे मित्रांनो. मोठमोठे इव्हेंट तुमच्यासाठी नेहमीच जे असतात, खेळवले जातात, ते यावर्षीही तयार आहेत. शॉर्ट आर्म पूल, परंतु दुसरा झेल सुटला जातोय चंद्रकांतचा. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3 चौकार या इनिंगमध्ये आले, परंतु धावसंख्या अजूनही 20 वर आहे. जे बजरंग गोरसे संघाची टीम ही अगदीच नौखी वाटत नाही आहे. त्यांचाही प्रयत्न भरपूर सुरू आहे. चांगला क्लास दाखवण्याचा इरादा आहे. कारण रेग्युलर क्रिकेट संघाने जसं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, तसं किमान नवीन 40+ क्रिकेटमध्ये या संघाचं नाव व्हावं असं या संघाच्या सर्व खेळाडूंची इच्छा अपेक्षा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू अगदी थेट मारलेला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चेंडू. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. वेलकम सुनील पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. या आपण व्यासपीठावर आपले सहकारी मित्र आपले व्यासपीठावर नक्कीच वाट पाहत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. अंधाधुंदी फटका. खरं तर फुटवर्क नव्हतं, फटक्याची निवड चुकीची होती. एक्सप्रेस डिलेवरी निघून जाते कीपरच्या हातामध्ये. या इथे बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय पंचांचा, कारण खूपच बाहेर ऑफ स्टंपच्या खेळवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बचण्याचा प्रयत्न होता बॉलरचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या अतिरिक्त सिंगलच्या मदतीने 25 वर पोहोचलेली आहे. राऊंड द विकेट गोलंदाज नितेश. हा फुल टॉस आणि इथे मात्र दांडीगुल. चेंडू अगदी लिलिया सोपा लॉलीपॉप चेंडू होता. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. हो, फुलटॉस चेंडू आणि
नक्कीच संधी एक होती मोठा फटका मारण्याची, ती पूर्णपणे या ठिकाणी दडवलेली आहे बॅट्समन महेशने. न्यू बॅट्समन हेमंत पाटील बाबू. स्कोर 25-25. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. चला गोरसे संघ जास्त वेळ वाया घालवू नका. ज्ञानेश्वर मुकादम समालोचन कक्षामध्ये असल्यावर खूप सूचना देत असतात, घाई करा घाई करा. तर आपला संघ मैदानात आहे, नक्कीच आपण त्यांना गाईड करा आणि घाई करा. नितेश वन्स अगेन्स लॉप करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि कॉटन बॉल होतोय बॅट्समन चंद्रकांत. नो, हेमंत बाद झालेले आहेत. यस, काटी संघाला एक जबरदस्त या ठिकाणी पारितोषिक लागलेले ऑफर आहे लेजंड क्रिकेटर विलास आर पाटील यांच्याकडून. जर आपण फायनल मारता, अंतिम विजयीपद चाचणी चषकाचं पटकावता, तर विलास आर पाटील यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयांचं रोख पारितोषिक आपणास देण्यात येईल. क्या बात आहे. धावसंख्या न्यू बॅट्समॅन पंकज. यस, इज गॉन. पंकज भोईर. आणि या आजच्या दिवसातील नव्हे तर चाचणी स्पर्धेतील ही दुसरी हॅट्रिक. बॉलर नितेश याचं अभिनंदन करूया, कारण लगातार 2 सामन्यामध्ये आपण पाहतोय हॅट्रिक. बंद्रा मारुती काल्हेर संघ आपण तयार राहायचे. बंद्रा मारुती काल्हेर संघ चालू सामन्यातील विजेता संघ यांच्याशी आपल्याला सामना खेळायचा आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन आपण लक्षात ठेवायचे आणि त्या अनुषंगाने आपण तयार राहा. सो वेल, दुसरी हॅट्रिक आपण बघितली मागच्या षटकामध्ये नितेशच्या माध्यमातून. 25 धावा स्कोर बोर्डवर लागलेले आहेत. न्यू बॉलर गणेश. चाचणी स्पर्धा या 2 बॉलर्सना यादगार ठरली. राकेश घरत आणि त्यानंतर नितेश. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. 26-26 स्कोर बोर्डवर लागल्या. खूप छान क्रिकेट पाहायला मिळालं एकूणच गोरसे संघाकडून. तर राहणारसारख्या यस अनुभवी संघाला आतापर्यंत 26 धावांपर्यंत रोखून धरलेला आहे. आणि खास करून जर बघितलं, चंद्रकांत पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर आहे. चंद्रकांत याला मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत, ही महत्त्वाची बाब आहे.
आता मात्र चेंडूला हुक केलेलं आहे अक्रॉस द लाईन येऊन चेंडू लॉंगलेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. पंच वैती सरांचा इशारा हा चौकार. 30 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक. या 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे विलासमती राणाल संघाला. या अगोदर ते एका लो स्कोरिंग सामन्यामध्ये खेळले. समोरच्या संघाला 31 धावांवर रोखलं होतं. आता त्यांची परिस्थिती मात्र तशी होऊ नये याचा प्रयत्न करावा लागेल. बुंध्यामध्ये चेंडू सोडला होता. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. विलासपोर्ट राणाल वर्सेस जय बजरंग गोडसेई हा सामना तुम्ही अनुभवताय. लॉफ्टे ड्राईव्ह 1 बाउन्स चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 34 वन मॅन आर्मीची भूमिका चंद्रकांत आज नक्कीच तितकासा टचमध्ये वाटलेला नव्हता. परंतु जसजसे बॉलिंग जसं ओव्हर षटक संपत गेले तसं मात्र नक्कीच त्याने एक बाजू लावून धरली. धावसंख्या 34 वर पोहोचलेली आणि या 34 धावामध्ये 18 धावा चंद्रकांतच्या बॅटमधून आलेले आहेत. हा लॉफ्टेड फटका आहे. फिल्डर चेंडू खाली. यस आणि सीमारेषे लगत कॅच त्या ठिकाणी कलेक्ट केली जात आहे. आणि अशा प्रकारे चंद्रकांत यांची खेळी संपुष्टात. त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. वेल जज कॅच म्हणावी लागेल ही. कारण चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये आणि अगदी सीमारेषे लगत हा झेल क्लिअर केलेला आहे. वॉट कॅच. संतोष आय थिंक आहेत तिथे. हरेश केणे इनिंग्स लास्ट बॉल गणेशचा. निलेश फलंदाजीसाठी. धावसंख्या 34. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. बॅकफुटला गेले. ओहो ज्ञानेश्वर मुकादम शेवटच्या चेंडूवर इन ॲक्शन. वॉट कॅच. असं वाटलं होतं चेंडू पॉईंट आणि कव्हर यांच्या मधून जाईल परंतु डीप कव्हरवर ज्ञानेश्वर मुकादम होते आणि त्यांच्या मार्फत हा एक चांगला झेल क्लिअर केला जातोय. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. मला वाटते उद्या स्टेटसला उद्या नाही आजच लगेच मॅच झाल्यानंतर स्टेटसला ही कॅच येणार यात वादच नाही. सो वेल 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा करून विलासपोर्ट राणाल संघासमोर गोडसे संघाने 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
चला पंच, आपण मैदानाचा ताबा घ्या. पंच मोरे सर. सूरज, आपण या समालोचन कक्षामध्ये. सूरज. दादा नमस्कार. काय चाललंय? अरे बाबा बाबा, तुम्ही आलते? याला नव्हते आले. मैदान होते का नाही? चला बॅटर घाई करा. बी फास्ट गोरसाई टीम. तर गोरसाई विरुद्ध काटई भन्नाट मॅच आपण या ठिकाणी पाहताय. पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना काटई टीमनं तब्बल धावसंख्या उभारलेली ती. सॉरी, मॅचीत आलो. रानाळ मॅचमध्ये जरा रानाळ आणि गोरसाई पाहतायत. 34 झाली. 35 धावांचं लक्ष आहे. दादा या दोन टीम मध्ये कोण पुढे जाणार? स्कोरिंग करतो. स्कोरर आमचे जेवायला गेले. समीकरणं खूप बदलतील आज या मॅच वर डिपेंडेबल. फोन करतो नंतर. राम बॅटर आलेले आहेत आणि राम बॉलर आहेत. तुम्हाला फोन करतो दादा. गणेश आणि प्रवीण. फायटिंग टोटलची मॅच जरूर आहे, कारण 4 ओव्हरला 35 धावसंख्या एक लढाऊ धावसंख्या आहे. परंतु एक एक रन्स वाचवणं एक क्षेत्ररक्षकांची स्वतः परीक्षा आहे. प्रत्येक मॅचला बॉलर किंवा बॅटरच मॅच काढतील असं नाही आहे. तर फिल्डरांची सुद्धा एक वेळ येते, एक दिवस येतो, एक मॅच येतो, एक इनिंग येते. आणि आज ती वेळ मात्र या मॅचमध्ये विलास स्पोर्ट रानाळ या टीमसमोर एक आव्हान आहे, एक एक धाव वाचवण्याचं. गोलंदाज या 24 बॉलपैकी किती बॉल डॉट करतील, ही जास्त समीकरणं, ही जास्त ताकद रानाळ टीमची राहील. बघूया. गोरसाई टीम सज्ज होते. 35 धावांचं आव्हान, संघर्षमय वातावरण. पहिल्या 2 ओव्हरला समीकरणं. पारडं कुणाचं जड? अवघा महाराष्ट्र पाहतोय. श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवार आयोजित 40+ न्यू 40+ ट्रॉफी 2024. पहिला बॉल स्वीप केला नक्कीच. या ठिकाणी मात्र ज्या पद्धतीने बॉलला डिफ्लेक्ट केलं, एक धाव कव्हर क्षेत्रामध्ये. ज्या पद्धतीने बॉलला कव्हर झाली फिल्डरकडनं, बॅकअप चांगल्या पद्धतीने मात्र मिळाला आहे. त्याचबरोबर कव्हरचे फिल्डर बघितले पण तिन्ही या ठिकाणी सपोर्टला येत आहेत, कारण थेंबे थेंबे तळे साचे अशी ही धावसंख्या आहे. 35 धावांचं आव्हान आहे. संधीचा फायदा. बॉलला फक्त दिशायली फुल टॉस बॉलला. चेंडू जातो या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला, सीमारेच्या पार. दमदार चौकार, मोठा फटका आलाय. 5 धावा पहिल्या 2 बॉलला कव्हर झालेल्या आहेत. उर्वरित लक्ष 30 धावांचं बाकी राहत आहे. प्रति ओव्हरला 2 ते 3 बॉल डॉट पडले पहिल्या 2 ओव्हरला, तर कुठे संधी 8 ते 9 धावांचा रन रेट पुढच्या 2 षटकात किमान राहील या आशेनं रानाळ टीम मात्र संघर्ष करताना. परंतु त्या संघर्षाला उत्तर देताना गोरसाई टीमचे बॅटर मिस्टर राम यांनी मात्र चौकार लगवलाय. 5 धावा पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात 2 बॉलमध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राम तयार, बॅटर प्रवीण आणि राममध्ये संघर्ष. पुलचा प्रयत्न, चेंडू फील होतोय, एक धाव कव्हर होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हे राम. गोलंदाज मात्र नाराज. 2 धावा येत आहेत एकच्या ठिकाणी. थोडासा दडपण क्षेत्ररक्षकांवर आहे जरूर. धावसंख्या फळक्यावर 3 बॉल 7. पॉवर प्लेचा फायदा गोरसाई टीमला होतोय. जय बैजन गोरसाई बॅटर प्रवीण सातत्यपूर्वक स्ट्राईक आपल्याकडे ठेवतायत या पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही 3 बॉल रामचे बाकी राहत आहेत. राम वाचवतील का? या 3 बॉलमध्ये टीमला विकेट मिळवून देतील का? डीप लॉंग ऑन ला बॉल फील्ड होतोय. पुन्हा प्रवीण आपल्याकडे स्ट्राईक ठेवतायत गोरसाई टीमचे. 2-2 धावा या फायटिंग टोटलमध्ये ताकद वाढवतील गोरसाई टीमची. जशी वेळ त्या पद्धतीनं रन रेट, त्याच पद्धतीनं बॅटिंग करतायत मिस्टर प्रवीण. 4 बॉलमध्ये 9 धावा कव्हर केलेल्या आहेत.
हा बॉल आता मात्र गॅप काढलाय, बाउंड्री मिळेल जरूर या बॉलला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू होतोय सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. आणि मॅच ज्या पद्धतीनं आपण पाहतो, ज्या पद्धतीनं आपण गेम प्लॅनिंग करतो, त्या गेम प्लॅनिंगला जेव्हा प्रत्युत्तर येतं त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स हे विरोधी टीमचं मात्र वाटतंय. कारण या ठिकाणी 2 चौकार आले, एकही बॉल डॉट नाही आहे आणि धावसंख्या फलकावर 13. 35 करायचे आहेत, 13 झालेले आहेत 5 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरचा अजून एक बॉल शिल्लक राहतोय. एकही निर्धाव चेंडू रामचा पाहायला मिळाला नाही आहे. रानाळ टीम तयार, गोलंदाज राम. गोरसई बॅटर या ठिकाणी पाहतायत. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा काव विना पहिल्या षटकामध्ये. स्कोर मात्र रन रेट खूप चांगला आलाय. 35 धावा करताना 13 धावांचा रन रेट घेतला गेलाय. अजूनही 3 षटकं बाकी राहतील. पात्रा एकत्र गोरसई बी ची बॅटिंग, तर फिल्डिंग या ठिकाणी विलास स्पोर्ट राणा टीमकडनं. प्रताप पाटील संस्थापक अध्यक्षांचा संघ आहे. 40+ भिवंडी क्रिकेट संघटनेचे आहेत ते कमिटी मेंबर. संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील, एक मोठं नाव आहे. 40+ ची संकल्पना साकारणारे आणि न्यू 40+ ची संकल्पना संस्थापक आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीनं गावोगावी स्पर्धा यावर्षी सुद्धा तेवढ्या ताकदीनं बघायला मिळेल. सुरुवात तर प्रारंभ शुभारंभ जय कालिका माता कालवारकरांनी एक देखणी स्पर्धा महाराष्ट्रासमोर न्यू 40+ आयोजन जबरदस्त ट्रॉफीचं मात्र केलं आहे कालवारकरांनी. आणि आत्ता मात्र मॅच या ठिकाणी कोण फिरवणार. विकेट तर मिळाली नाही पहिल्या ओव्हरला राम यांना. रानाळ संघाला आत्ता मात्र नरेंद्र यांच्याकडे ज्या पद्धतीने चेंडू दिला आहे आणि नरेंद्र तरे आपल्या टीमची पाठराखण कशी करतील या षटकामध्ये. पहिला बॉलला बॅकफुटल्यापर्यंत पूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मिड विकेटकडे मात्र शतकच्या तयारीने डीपकडे मात्र थ्रो येईल तोपर्यंत इथे एकदा कंप्लीट. 7 बॉल 14 धावा. गोरसईचं पाठं थोडंसं जड आहे कारण 7 बॉलमध्ये 14 धावांवर ते पोहोचलेले आहेत. जे काही करायचं ते या ओव्हरला राणाळ टीमला करायचंय, अन्यथा पुढच्या 2 षटकात मॅच गोरसई टीमला सोपी होईल. लोअर फुल टॉस बॉल थोडासा स्लो केला बॉलला. त्या बॉलवर सुद्धा एक धाव कंप्लीट केली गेली आहे. 15चा आकडा फळकावर लागला आहे. 35 धावसंख्या करायच्यात, 15 धावा आलेल्या आहेत. 20 धावांचं लक्ष बाकी राहत आहे. समीकरणं आत्ता सोपी वाटू लागलेली आहेत गोरसई टीम जय बजरंगला. ऑन साईडला बॉल तटवताना एका धावेची अपेक्षा होतीच. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय आणि इथे रनआउटला संधी सहज आहे, परंतु बॉल हातात सापडेल तेव्हा मिळेल. आणि इथे 2 धावा कंप्लीट. स्कोर पोहोचतोय 17. 35 धावांचं लक्ष. 17 धावा झाले, अजून 18 करायचे आहेत. 50% धावा अजूनही करायच्या आहेत. 2 ते 3 बॉल डॉट न आल्यामुळे मॅच स्थिर नाहीये. ते डॉट बॉल जर लगातार आले तर मॅच बनेलही. आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर जाऊन पोहोचतोय 19 वर. हळूहळू जय बजरंग गोरसई टीम सामन्याकडे आपलं वर्चस्व गाजवताना. नरेंद्र तरे यांच्यावरची जबाबदारी राणाळ टीमची आहे की दोन्ही बॉल त्यांनी जर डॉट केले तर मॅच ऑन राहील राणाळ टीमला सुद्धा. जर या 2 बॉलला 4-5 धावा आल्या तर मॅचच सोपी होऊन जाईल जय बजरंग गोरसई टीमला. हे 2 बॉल खूप यादगार असतील या मॅचमध्ये. सुरेख गोलंदाजी. बॅटरला मात्र हुकवलंय. अंतिम बॉल शिल्लक राहतोय. अजून एक बॉल नरेंद्र तरे यांचा बाकी आहे. एक बॉल तर डॉट केलाय 5वा. स्कोर 19 वर थांबलाय. या बॉलवर तेवढ्याच झिकीरने 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, विकेट किपरकडे चेंडू आणि रनआउटची विकेट.
पहिली विकेट आत्ता कुठे जाते, परंतु मॅच कव्हर करून या ठिकाणी आलेले आहेत बॅटर. खूप चांगली साथ दिलेली आहे आणि बाद होत आहेत तर मिस्टर गणेश. 20 धावा पहिल्या 2 षटकामध्ये कव्हर झाल्या आणि विजयाकरिता आत्ता उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडू आणि 15 धावा. मानलं तर मॅच अजून आहे, ठरवलं तर मॅच बनू शकतायत, केलं तर मात्र सोपी याच ओव्हर लावू शकते. काटे संघाला ब्रेकिंग. बघूया या ठिकाणी गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि विजयाकरिता 15 धावा. गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सुरेख मॅच या ठिकाणी कॉम्पिटिशन मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करायची. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 12 बॉल आणि 15 धावा. कोण जिंकणार, गोरसई की रानाळ? हु इज द विनर? पूल केले बॉलला मिड विकेट डीपच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव थांबवली गेली आहे. 14 धावा 11 बॉल. रंगतदार मॅच. 35 धावांचं टार्गेट होतं. धावसंख्या आता मात्र या ठिकाणी 20 वर पोहोचते, 21 वर 21 वर आणि आता 11 चेंडूत 14 धावा. काही घडू शकतं. 8वा मुंबई इंडियन्स विरुद्ध CSK मॅच. 6 बॉल आणि आलेली मॅच 9 धावा. मला वाटतं 2 बॉल 2 धावा 3 धावांची 4 धावांची मॅच आणि इथे डॉट बॉल. तसं काही गणित या मॅचमध्ये घडूही शकतं. क्रिकेट आहे. द गेम ऑफ द क्रिकेट, ग्लोरियस अनसर्टन्सी. अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा. अवघा महाराष्ट्र देश पाहतो यूट्यूब लाईव्हवर. श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवार आयोजित न्यू 40+ ट्रॉफी 2024. पुन्हा एकदा डॉट बॉल. क्रिकेट हे अनिश्चिततेनंच भरलेलं आहे. अगदी 12 चेंडू 15 धावांची मॅच. आत्ता मात्र येते 9 बॉल आणि विजयासाठी 14 धावा. मॅच बनवली आहे. रानाल टीमनं हा सामना संघर्षाचा बनवला आहे. आता 50-50 चान्स. 1 धाव मिळेल की 2 धावा. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच बाउंड्री. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफला चौकार. 2 बॉल निर्धाव डॉट टाकल्याची मेहनत या बाउंड्रीनं घालवली, परंतु आता संकट आहे रानाळवर. पुढचे 2 बॉल दोन्ही डॉट करावे लागतील, तेव्हा मॅच ऑन राहील पुढच्या ओव्हरला. काय क्रिकेट आहे. पहिले 2 बॉल डॉट टाकले, रानाळ ही मॅच बनवणार असं वाटलं, परंतु या निलेशच्या बॅटमन आलेल्या चौकारानं 8 बॉल विजयासाठी 10 धावा. 8 चेंडू 10 धावा हवे आहेत गोरसई जय बजरंग टीम समोर. 8 बॉल 10. महेश चौगुले यांच्याकडनं काटई संघाला चॅम्पियन संघ ठरला तर 21,000 रुपयाचं पारितोषिक. पूल केलाय.
बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप कडे, स्क्वेअर लेग डीपला बॉल फील्ड होतोय, थ्रो येत नाही अजूनही आणि इथे थ्रो आलाय परंतु बॅकअप मिळतोय का? मिळतोय. 2 धावा आलेले आहेत. एक बॉल शिल्लक अजूनही या तिसऱ्या ओव्हरचा. 7 बॉल आणि विजयासाठी धावांची गरज आहे 8 धावा. 7 बॉल 8 धावा. आली ना T20 फायनल मॅचची अवस्था. मुंबई इंडियन्स विरुद्ध CSK. हृदयाचे ठोके वाढले होते आणि मुंबई इंडियन्सनं मॅच काढली होती मलिंगानं. 1 चेंडू 2 धावा असताना ही अशा स्वरूपाची मॅच. पूल केलंय. व्हॉट अ शॉट. गोरसई ब्रँड षटकार. भावेश पवार षटकार ठोकताना दुबईवाल्यांपर्यंत बघितले परंतु भावेश पवारचे पेक्षा हे सिनियर खेळाडू आहेत. आणि गोरसईमध्ये दम काय तर गोरसईच्या 40+ क्रिकेट अगोदर खूप चांगलं होतं आणि आता म्हणून तरुण पोरं खेळत आहेत. 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. 8 धावांची गरज होती. 7 बॉलमध्ये षटकार बसलाय. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे. 6 बॉल 2 धावा थांबलेल्या आहेत. 6 बॉलमध्ये 36 धावा ठोकलेल्या आहेत. क्रिकेट आहे. 24 ठोकलेले आहेत पण 2 सुद्धा थांबवलेले आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. काहीही घडलं जाऊ शकतं. लगातार जर विकेट पडल्या, लगातार बॉल डॉट आले, शेवटच्या बॉलवर मॅच येऊ शकते. क्रिकेट आहे. कारण बॉलरांनी चांगल्या चांगल्या बॅटरला सुद्धा उभं केलं. इतिहास आहे. पहिला बॉल. आणि इथे 1 धाव, दुसरी धाव आणि जय बजरंग. गोरसईनं 5 बॉल राखून 35 धावा चेस केलेत. अभिनंदन. तेवढा संघर्ष करण्याचा प्रयत्न आपण केलात या मॅचमध्ये. विलासपोर्ट राणा टीम. बॉल द्यायचा तो बॉल. अंपायरकडे बॉल कलेक्ट करायचा आहे. प्लीज जरा बॉल फेका. अजूनही मॅचेस बाकी आहेत. कारण जेव्हा मॅच ऑन होते बॉल हरतो तेव्हा जुन्या बॉलची खूप गरज असते. तेव्हा नवीन बॉल आपण दिल्यानंतर तेवढा इफेक्ट समोरच्या बॅटर होत असतो. त्यामुळे जुने चेंडू खूप सांभाळणं गरजेचं आहे.